नमस्कार, जय गणेश. आज आपण आपली पत्रिका आणि आपल्या पत्रिकेत तयार होणारे योग याविषयी बोलणार आहोत. तर आज पहिला योग आपण घेतोय तो म्हणजे राजकीय योग. तर राजकीय क्षेत्रात जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण पत्रिकेत कोणकोणते योग असणे आवश्यक आहे याच्याविषयी आपण आज बोलतोय. तर चालू करूया. तर ही आपली पत्रिका आहे. हे आपलं प्रथम स्थान असते. प्रथम स्थान स्वतःचं स्थान असते आणि 10वं स्थान म्हणजे कर्मस्थान असते आणि तुमचे 9वं स्थान हे तुमचं भाग्यस्थान असते. स्वतःचं स्थान आहे फर्स्ट पहिलं स्थान. 10वं स्थान हे जे आहे हे तुमचं कर्मस्थान आणि तुमचे भाग्यस्थान. तर याला आपण 9वं स्थान नवमेश म्हणतो आणि हा भाग्येश दशम स्थान दशमेश. तर नवमेश आणि दशमेश यांचा जर योग होत असेल म्हणजेच काय, धरून चला ही मेष लग्नाची पत्रिका आहे. मेष राशीने सुरुवात केली आपण. मेष हा दशमेश हा नवमेश. तर नवमेश म्हणजे गुरु झाला. नवमेश नवम स्थानाचा स्वामी गुरु झाला. दशमेश दशम स्थानाचा स्वामी शनी झाला. मकर राशी धनु राशी. जर ह्या दोन्ही ग्रहांनी जर राशी परिवर्तन केलं असेल, नवमेश गुरु दशमात आहे, दशमेश शनी नवमात आहे, किंवा कुठेही केंद्रामध्ये गुरु शनी एकत्र आहेत, हे आपण जे म्हणतो 1 4 7 10 हे केंद्रस्थान म्हणतो आपण याला. आणि 1 5 9 ह्याला त्रिकोण म्हणतो. ही पत्रिकेतील आपली शुभ स्थानं असतात. तर नवमेश दशमेश कुठेही युती करून केंद्रात असतील किंवा नवमेश दशमेश त्रिकोणात असतील, गुरु शनी, किंवा नवमेश तुमचा केंद्रात आहे, दशमेश तुमचा कुठे केंद्रामध्येच आहे, असं केंद्र त्रिकोणाचे तुमचे नवमेश दशमेश असतील त्यांची एक दृष्टी आहे. ही 7वी दृष्टीने गुरुला बघतोय, गुरु 7व्या दृष्टीने शनीला पाहतोय, किंवा नवमेश दशमेश त्रिकोणात आहेत, नवमेश दशमेश केंद्रात आहेत, असे जर योगा होत असतील तर यामध्ये आपण नवम दशम स्थानाचा काय झाला योग तयार झालेला आहे. हा योग होणे आपल्या पत्रिकेत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या पत्रिकेत नीचभंग राजयोग तयार होणं आवश्यक आहे. नीचभंग राजयोग समजून घ्या. पण नीचभंग राजयोग म्हणजेच काय, जर हे तुमचं प्रथम स्थान आहे, हे दशम स्थान आहे. दशम स्थानामध्ये तुमचा मंगळ उच्च असतो. मकर राशीमध्ये तुमचा मंगळ उच्च आहे आणि ते गुरु आपला नीच होतो. जर तुमचा गुरु इथं असेल दशम स्थानामध्ये आणि त्याच वेळेला तुमचा जर मंगळ इथं असेल, किंवा तुमचा धनुताला इथं शनी आहे, मकर राशी शनीची आहे, स्वराशीत शनी असेल, तर गुरु काय झाला इथे नीच झालेला आहे. मकर राशीमध्ये गुरु नीच झालेला आहे. पण ह्या नीच गुरुला स्वराशीचा शनी काय करतोय, त्याचा नीच नीच जे झालेला आहे, नीच परिणाम कमी परिणाम आपल्याला तो देणार होता गुरु, हे न देता गुरु आपल्याला उच्च परिणाम देणार. कोणामुळे, हे स्वराशीच्या मकर राशीच्या स्वराशीच्या शनीमुळे, म्हणजे याचा नीच भंग झाला. तर असे नीच भंग राजयोग आपले तयार झाले पाहिजेत. दुसरं एक्झाम्पल, समजा इथं तुमचा इथं शनी आहे, प्रथम मेष राशीला शनी नीच असतो, तर ह्या ठिकाणी तुमचा जर मंगळ असेल, स्वराशीचा मंगळ जर असेल, तर ह्या शनी तो नीच झाला होता मेष राशीमध्ये, पहिल्या घरात शनी नीच असतो, त्या स्वराशीचा मंगळ त्याचं नीच परिणाम द्यायचं बंद करून हा उच्च परिणाम देतो, म्हणजे नीच भंग राजयोग तयार झाला. अशा प्रत्येक ग्रहांच्या काही नीच जागा असतात, त्या ठिकाणी जो ग्रह असेल नीच असेल आणि स्वराशीच्या किंवा उच्च राशीच्या ग्रहामुळे तो जर नीच भंग पावत असेल तर तो नीच भंग राजयोग तयार होतो. असे राजयोग तयार होणे आपल्या पत्रिकेत आवश्यक आहे. असे राजयोग जर तयार होत असतील तर आपण राजकीय क्षेत्रामध्ये यश आपण सहज मिळवू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या 10व्या किंवा 11व्या स्थानात राहू पाहिजे. एक म्हण आहे आपल्याकडे, राहू दसमे दुनिया बसमे. तर राहू जर आपला 10व्या स्थानात असेल, तर राहू जर आपल्या लाभ स्थान, 11वं स्थान हे लाभ स्थान आहे, लाभ स्थानात जर राहू असेल तरी आपल्याला राजकीय जीवनामध्ये आपण योग्य अशा प्रकारचं यश आपण मिळवू शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या पत्रिकेत गजकेसरी योग तयार झाला पाहिजे. गजकेसरी योग आपला हा गुरुग्रहामुळे होतो. जर गुरुग्रह आणि चंद्रग्रह जर आपल्या केंद्रात असतील, गुरु हा सत्तेचा कारक आहे, आधी सांगितलंय. गुरुग्रह जर आपल्या केंद्रात असेल, केंद्र म्हणजे मधला पार्ट आपल्या पत्रिकेचा, 1 4 7 10 हे केंद्रस्थान आहे. इथं जर गुरु असेल किंवा गुरुचंद्र युती असेल आपल्या केंद्रामध्ये,
गुरुचंद्राची दृष्टी योग होत असेल, केंद्रस्थानामध्ये दोन्ही ग्रह जर असतील तर गज केसरी योग तयार होतो. तर गज केसरी योग हा आपल्या राजकीय जीवनामधील यशासाठी महत्वाचा असतो. तर तुमच्या पत्रिकेत गज केसरी योग तयार होत असेल तर या तुम्हाला राजकीय जीवनामध्ये यश हे तुम्हाला मिळू शकतं. आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे तुमचं हे लग्न स्थान आहे लग्नेश, आपण लग्न म्हणतो. आता मेष लग्नाची पत्रिका आहे त्यामुळे हे मेष लग्नेश झाला, मंगळ स्वामी झाला. हा मेष लग्नाचा स्वामी लग्नेश मंगळ झाला. तर मंगळ किंवा सूर्यावर आपण नेतृत्व गुण बघत असतो. तर मंगळ आणि सूर्य हे पत्रिकेत तुमचे बलवान असले पाहिजेत, म्हणजे शुभ स्थानात. बलवान म्हणजेच काय, हे केंद्रात म्हणजे मंगळ इथं आहे किंवा मंगळ ह्या केंद्रात कुठे मंगळ ग्रह तुमचा असेल तर मंगळ त्रिकोणात असेल, सूर्य ग्रह त्रिकोणात असेल किंवा केंद्रात असेल. शुभ अंश असले पाहिजे त्याला शुभ स्थानात, आणि अंशात्मक बळ पाहिजे या ग्रहाला. या ग्रहाला जर अंशात्मक बळ असेल, योग्य अंश असतील, याला शुभ ग्रहांच्या नजरेत असेल, म्हणजे इथं सूर्य आहे, सूर्याच्या इकडे तुमचा गुरु आहे, इकडे तुमचा हे आहे शुक्र आहे, शुक्र आणि गुरुच्या मध्ये सूर्य आहे, म्हणजे शुभ कर्तरीत आहे. आता असं शुभ कर्तरीत ग्रह असेल, शुभ स्थानी असेल, केंद्रस्थानी असेल, पण लग्नेश आणि लग्नेश ग्रह आपला आणि सूर्य असा असेल तरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला राजकीय जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. असे काही नियम आहेत याच्यामध्ये आपण आपलं पत्रिका त्यातून आपल्याला निर्माण होणारे राजकीय योग हे बघू शकतो. तरी आपण हा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि काही एक्स्ट्रा डिटेल्स आपल्याला पाहिजे असतील तर आपण व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करू शकता.